नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे लेक्चर अभ्यासत आहोत. आपलं हे तिसरं लेक्चर आहे. मागच्या लेक्चरला आपण शेवटच्या लेक्चरला आपण बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयाची सुरुवात केलेली होती. मी तुम्हाला मागच्या पिरियडला सांगितलं होतं की हा तुमच्यासाठी एक नवीन विषय आहे. इयत्ता 11वीच्या मुलांसाठी हा एक नवीन विषय आहे, कारण की हा कुठेही माध्यमिक शाळेपर्यंत शिकवलेला विषय नाही आहे. पण अत्यंत सोपा आणि सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासारखा हा विषय आहे आणि एक आवड निर्माण करणारा हा विषय आहे. जर आपण कॉमर्स करत असाल किंवा कॉमर्समध्ये आपल्याला जर करिअर करायचं असेल तर हा अकाउंटन्सी विषय खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि पैकीचे पैकी मार्क्स आउट ऑफ ज्याला आपण म्हणतो ते आउट ऑफ मार्क्स पाडून देणारा हा विषय आपल्याला दिलेला आहे. म्हणून याला आपल्याला आपलंसं करून घ्यायचं आहे, शिकायचं आहे. आणि सोपा विषय आहे, व्यवहारातला विषय आहे आणि दररोजच्या डेली रुटीनमधला विषय आहे. फक्त एवढंच आहे की आत्तापर्यंत आपण ते सर्व मराठीमध्ये बघत होतो, आता सगळं इंग्लिशमध्ये बघायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे ऑलरेडी. प्रॅक्टिकली आपण त्या जीवन जगत असताना आपण त्या वस्तू, आपण त्या जे काही आपण खरेदी विक्री करत असतो किंवा जे काही आपण जीवन जगत असताना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ज्या ॲक्टिव्हिटीज करतो डे टू डे, त्या सर्व ॲक्टिव्हिटी ह्या अकाउंटन्सीमधल्याच असतात. फक्त त्याला आता इंग्लिशमध्ये आपल्याला नावं द्यायची आहेत किंवा नावं असणार आहेत. म्हणून विषय खूप सोपा आहे. लास्ट पिरियडला आपण तो विषयाची सुरुवात केली होती, इंट्रोडक्शन. आपण पहिला टॉपिक बघतोय, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आपण या विषयाची ओळख करून घेतोय, पुस्तक पालन आणि लेखाकर्म या संदर्भातली आपण ओळख करून घेतोय. लास्ट पिरियडला मी तुम्हाला एकच डेफिनेशन शिकवली होती, एकच व्याख्या शिकवली होती बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इज आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे व्यवसायाचे व्यवहार लिहिण्याची ही एक कला आहे आणि शास्त्र पण आहे. यालाच आपण काय म्हणत असतो, पुस्तक पालन आणि लेखाकर्म. म्हणजे जे व्यवहार आपल्याला लिहायचे आहेत ते व्यवहार आपण लिहित असताना आपल्याला ती कला पण जोपासायची आहे आणि ते शास्त्राला धरून पण लिहायचे आहेत. म्हणजे आपल्याला कसे पण लिहिता येणार नाहीये. म्हणून आपण लास्ट पिरियडला त्याची व्याख्याच क्लिअर केली होती. बुक कीपिंग अकाउंटन्सी इज आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. मग आपल्याला त्याच्या पुढे जाऊन बघायचं आहे आज बुक कीपिंग अकाउंटन्सीचे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग आपल्याला बघायचं आहे आज. ऑब्जेक्टिव्ह हेतू आपल्याला काय काय आहे, हा विषय शिकवण्यामागचा काय हेतू आहे, किंवा ह्या पुस्तक पालन आणि लेखाकर्माचा हेतू काय आहे, याचा उद्देश काय आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हा विषय का बरं महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, किंवा अकाउंट का बरं करायचं. आपण आपल्या व्यवसायाचा आपल्याला लेखाजोखा करावा लागत असतो. प्रत्येक जे व्यावसायिक असतात, प्रत्येक जे बिझनेसमन असतात, ते त्यांच्या व्यवसायाचं काय करत असतात, अकाउंट करत असतात. मार्च एंड ज्याला आपण म्हणतो बघा, आपण जीवन जगत असताना मार्च महिन्याला की बहुतेक दुकानदार म्हणतात आता मार्च एंड आहे, मार्च एंड आहे. मार्च एंड म्हणजे काय, मार्च एंड म्हणजे 31 मार्चला आपल्या आर्थिक वर्षाचा काय होत असतो, शेवट होत असतो. आणि आपलं आर्थिक वर्ष जे आहे ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला काय होत असतं, संपत असतं. म्हणून प्रत्येक जो व्यावसायिक आहे, प्रत्येक जो दुकानदार आहे, तो प्रत्येकाशी बोलताना सांगतो मार्च महिन्यामध्ये की मार्च एंड आहे, मार्च एंड आहे. मार्च एंड म्हणजे काय, त्याला त्याच्या व्यवसायाचे जे व्यवहार आहे ते त्याला क्लोज करायचे असतात. 1 एप्रिलपासून तर 31 मार्चपर्यंत त्याने जे जे काही ट्रान्झॅक्शन केले आहे, जे जे काही व्यवहार केलेले आहे, जे जे काही खरेदी विक्री केलं असेल, इन्व्हेस्टमेंट केली असेल, पैसा आला असेल, पैसा गेला असेल, या सगळ्यांचा लेखाजोखा आपल्याला एका वहीमध्ये बंद करून ठेवावा लागत असतो. त्यालाच काय म्हणतात, अकाउंट असं म्हणतात. आणि प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाचं काय करावं लागत असतं, अकाउंट करावं लागत असतं. आपल्या व्यवसायाचं ऑडिट करावं लागत असतं आणि सरकारला टॅक्स भरावा लागतो, कर भरावा लागत असतो. त्याला आपण प्राप्ती कर असं म्हणत असतो. म्हणून त्याला दुसरं नाव आहे इन्कम टॅक्स. बहुतेक मुलांना इन्कम टॅक्स हे नाव पाठ आहे, म्हणजे त्याला प्राप्ती कर असं म्हणतात. मग तो आपल्याला सरकारला काय करावा लागत असतो, भरावा लागत असतो. त्याचे लॅब्स असतात, सांगितलेलं असतं इतक्या रुपयापर्यंत जर तुमचा इन्कम झाला तर 10% कर भरा, 20% भरा, 25% भरा, 30% भरा. म्हणजे या प्रमाणामध्ये आपल्याला इन्कमवरती डिपेंड असतं. म्हणून त्याला इन्कम टॅक्स असं नाव दिलेलं आहे. त्याला प्राप्तिकर पण असं म्हटलं जात असतं. मग हे जे आहे ते सर्व 31 मार्चला होत असतं. म्हणून प्रत्येक व्यावसायिक 31 मार्चला म्हणजे मार्च महिन्यामध्ये मार्च एंड आहे, मार्च एंड आहे असं म्हणतात. आणि मार्च महिन्यामध्ये आपल्या व्यवसायाचं ऑडिट करून ते काय करतात, घेत असतात ऑडिटर कोण. मग ऑडिटर कोण, ऑडिटर म्हणजे CA झालेला व्यक्ती असतो. GD जे लोक झालेले आहेत, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अकाउंट, हा एक डिप्लोमा आहे.
BCom नंतर तुम्हाला तो ग्रॅज्युएट नंतर करता येत असतो. ते 6 पेपर तुम्हाला दिले की GDCND नावाची तुम्हाला डिग्री मिळत असते. तुम्ही CAच्या हाताखाली 5 वर्ष काम केलं की CA तुम्हाला एक सर्टिफिकेट देतो, तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागत असतं आणि मग तुम्ही ऑडिटर होत असतात किंवा तुम्ही हिशोब तपासणीस होत असतात. तुम्हाला इतर लोकांच्या व्यवसायांचे हिशोब काय करता येईल, तपासता येत असतं, त्यांचा व्यवसायाचा लेखाजोखा करता येतो आणि त्यांना किती इन्कम टॅक्स भरायचा हे तुम्हाला त्यातून काय करता येत असतं, सांगता येत असतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे कॉमर्समधून तुम्हाला CA पर्यंत जाता येणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट त्याला आपण म्हणत असतो, सगळ्यात मोठी पोस्ट आहे. आणि आपल्याला आपल्या व्यवसायाचे जे व्यवहार आहेत किंवा लोकांच्या व्यवसायांचे व्यवहार आहे त्यांचा लेखाजोखा काय करता येत असतो, आपल्याला तपासता येत असतो किंवा आपल्याला हिशोब ठेवता येत असतो. मग हे जे व्यवसाय आहे किंवा हे जो हिशोब तपासणीचा जो काही कार्यक्रम आहे किंवा हिशोब तपासणी आहे ती का बरं करायची असते, त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याचे हेतू आहेत, ते हेतू त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणून आज आपल्याला शिकायचे आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. बुक किपिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, हेतू काय आहे बुक किपिंगचा, किंवा पुस्तक पालन आणि लेखाकर्माचा काय हेतू आहे, ह्या विषयाचा काय हेतू आहे, हे आपल्याला ह्या 5 वाक्यांच्या साहाय्याने किंवा 5 मुद्द्यांच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे. त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे टू फाइंड आउट इयरली प्रॉफिट ऑर लॉस. टू फाइंड आउट म्हणजे शोधणे. फाइंड आउट म्हणजे शोधणे. इयरली वार्षिक, प्रॉफिट नफा, लॉस तोटा. म्हणजे आपण आपल्या व्यवसायाचं जर अकाउंट करत असाल, आपण आपल्या व्यवसायाचा जर लेखाजोखा करत असेल, आपला व्यवसायातले हिशोब व्यवस्थित लिहून ठेवत असाल तर तुम्हाला कळणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये वर्षाला किंवा वर्षभरामध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला की लॉस झाला. मग तो प्रॉफिट झाला की लॉस झाला म्हणजे नफा झाला की तोटा झाला, आपल्याला जर कळायचं असेल, आपल्याला जर ज्ञात करून घ्यायचं असेल, आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या व्यवसायाचे व्यवहार आपल्याला व्यवस्थित लिहून ठेवावे लागत असतात. म्हणूनच त्याला बुक किपिंग अकाउंटन्सी असं म्हणतात, पुस्तक पालन आणि लेखाकर्म. म्हणजे आपल्या व्यवसायाचे व्यवहार व्यवस्थित नोंद करून ठेवणं ही कला आहे आणि ते शास्त्राला धरून करावे लागत असतात. म्हणून त्यालाच बुक किपिंग अकाउंटन्सी असं म्हणतात. म्हणून ऑब्जेक्टिव्हमध्ये पहिलंच ऑब्जेक्टिव्ह त्यांनी सांगितलं टू फाइंड आउट इयरली प्रॉफिट ऑर लॉस. आपल्याला वर्षभराचा प्रॉफिट झाला की लॉस झाला आहे हे वर्षाच्या शेवटी कळत असतं. मग ते कसं कळणार आहे, जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचे व्यवहार व्यवस्थित लिहून ठेवले असेल तर तुम्हाला लगेच कळणार आहे वर्षाच्या शेवटी की तुम्हाला प्रॉफिट झाला की लॉस झाला. जर तुम्ही व्यवसायाचे व्यवहार लिहूनच ठेवले नाहीत, तुम्ही वर्षभर किती माल परचेस केला, किती माल सेल केला, म्हणजे खरेदी किती केली, विक्री किती केली, तुमचा पैसा कुठं कुठं गेला, तुम्ही इन्व्हेस्टमेंट काय काय केली, हे जर तुम्ही लेखाजोखा करून ठेवला नसेल तर ऑडिटर तुमचा व्यवसायामध्ये काही करू शकणार नाही आणि परिणामी तुम्हाला प्रॉफिट होतो की लॉस होतो हे आपल्याला कळणार नाही किंवा आपल्याला समजणार नाही. त्यासाठी तो प्रॉफिट झाला की लॉस झाला हे समजण्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायाचे व्यवहार व्यवस्थित लिहून ठेवणं गरजेचं आहे. पुढचं त्यांनी सांगितलं ऑब्जेक्टिव्ह 2 नंबरचं, टू नो ॲक्युरेट पोझिशन ऑफ बिझनेस. ॲक्युरेट खरी, टू नो माहीत असणे, माहिती असणे. ॲक्युरेट खरी, पोझिशन परिस्थिती, बिझनेस व्यवसाय. आपल्या व्यवसायाची खरी परिस्थिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, म्हणजे आपला व्यवसाय नेमकी काय आहे, आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय, आपला व्यवसाय डबघाईस आलेला आहे का, आपला व्यवसाय डिझॉल्व होतोय का, बंद होतोय का, हे जर कळून घ्यायचं असेल, हे जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला तुमच्या जे काही पोझिशन आहे ती खरी परिस्थिती जर जाणून घ्यायची असेल, खरी परिस्थिती आपल्या व्यवसायात जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या व्यवसायाचे व्यवहार हे व्यवस्थित लिहून ठेवणं गरजेचं असणार आहे. म्हणून पुस्तक पालन लेखाकर्मामध्ये प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाचे व्यवहार हे व्यवस्थित काय केले पाहिजे, नोंदवले पाहिजे, त्याचं रेकॉर्डिंग व्यवस्थित केलं पाहिजे. तरच आपल्याला कळणार आहे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रॉफिट होतो की लॉस होतो आणि आपल्या व्यवसायाची परिस्थिती काय आहे, चांगली आहे की वाईट आहे, हे आपल्याला लगेच काय होत असतं, तिथं ज्ञात होत असतं. तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे उद्देश, फॉर द पर्पज ऑफ, पर्पज हेतू, इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स कर. इन्कम म्हणजे जो पैसा आपल्याला मिळतो त्याला इन्कम आपण म्हणतो, त्याला
इन्कम टॅक्सला मराठीमध्ये शब्द आहे प्राप्ती कर. जे पैसे आपल्याला मिळतात त्यावरती आपल्याला टॅक्स भरावा लागत असतो, पण मिळालेल्या सर्वच पैशांवरती टॅक्स भरायचा नसतो. त्यातला काही पैसा आपण आपल्या ठराविक कामांसाठी खर्च करतो, तो इन्कम टॅक्समधून काय केलेला असतो, वगळलेला असतो. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल काही गोष्टींमध्ये तर ती इन्कम टॅक्समधून त्याला सूट मिळत असते, आणि उरलेला मग तुमचा जो इन्कम आहे त्यावरती तुम्हाला टॅक्स बसतो, म्हणून त्याला म्हणतात इन्कम टॅक्स प्राप्ती कर. हा वर्षाच्या शेवटी भरावा लागतो सगळ्यांना. जे तुमचं फायनान्शियल इयर एंड आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, 31 मार्च हा इयर एंड आहे आपल्या फायनान्शियल इयरचा, म्हणून त्या दिवशी किंवा त्याच्यानंतर तुम्हाला तो काय करावा लागतो, इन्कम टॅक्स सरकार दरबारी भरावा लागत असतो. म्हणून फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स भरण्याच्या हेतूने तुम्हाला व्यवसायाचे व्यवहार व्यवस्थित काय करावं लागतात, बुक किपिंगमध्ये काय करावं लागतात, पुस्तक पालनमध्ये व्यवस्थित नोंद करावी लागते. आणि ती नोंद केली की मग तुम्हाला कळतं की आपल्याला इन्कम किती झाला आणि इन्कमवरती आपल्याला टॅक्स किती पेड करावे लागणार आहे. पुढचं त्यांनी सांगितलं 4 नंबरचं, टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन. रेकॉर्ड नोंद करणं. बिझनेस व्यवसाय, ट्रान्झॅक्शन व्यवहार, म्हणजे आपल्या व्यवसायाचे जे व्यवहार आहे ते व्यवस्थित काय करायचे, नोंद करायचे असतात बुक किपिंगमध्ये. आपल्याला ती सवय लागून जाते चांगली, आणि आलेले पैसे गेलेले पैसे याचे आपण व्यवस्थित काय करत असतो, नोंद ठेवत असतो. त्यामुळे आपल्याला वर्षभरात प्रॉफिट होतो की लॉस होतो हे लगेच समजतं, इन्कम किती झाला ते पण समजतं, आपला व्यवसाय कोणत्या परिस्थितीमध्ये चालू आहे हे पण आपल्याला कळतं. त्यासाठी एक चांगला व्यावसायिक, एक चांगला बिझनेसमन आपल्या व्यवसायाचे नियमित व्यवहार काय करत असतो, लिहून ठेवत असतो. म्हणजे ते व्यवहार लिहिण्यासाठी की ते बुक किपिंग अकाउंटन्सी म्हणजे पुस्तक पालने लेखाकर्म याचा आपल्याला उपयोग करावा लागत असतो. आणि शेवटचं त्यांनी सांगितलं फॉर द पर्पज ऑफ एव्हिडन्स. पर्पज हेतू, एव्हिडन्स पुरावा, म्हणजे फॉर द पर्पज ऑफ एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. व्यवसायाचे व्यवहार लिहून ठेवण्यामागचं एक कारण असं आहे किंवा हेतू असा आहे की व्यवसायामध्ये जर उद्या काही झालं तर कोर्टामध्ये जर केस दाखल झाली असेल तर कोर्टामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरावा लागत असतो, कारण कोर्ट पुराव्यांना ग्राह्य धरून निकाल देत असतं. कोणतंही कोर्ट कोणत्याही केसचा निकाल, कोणत्याही तक्रारीचा निकाल जर निकाली काढायची असेल ती केस, तर तिच्यासाठी ठोस पुरावा असणं गरजेचं आहे. आणि त्या पुराव्याला आपल्या इंग्लिशमध्ये म्हणतात एव्हिडन्स. एव्हिडन्स पुरावा. मग जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचे व्यवहार नियमितपणे लिहून ठेवले असेल तर तो पुरावा असतो तुमच्या व्यवसायाचा, आणि तो पुरावा तुम्हाला ग्राह्य धरला जात असतो कोर्टामध्ये तुमच्या केसबद्दल. आणि जर तुमच्या बाजूने जर निकाल लावायचा असेल तर तुमच्या जो काही तुम्ही लिहून ठेवलेला पुरावा आहे किंवा जे काही लिखाणकाम आहे ते ग्राह्य धरलं जात असतं, आणि तुमच्याकडून कदाचित तुमच्या व्यवसायाचा निकाल लागू शकतो. म्हणून त्यासाठी व्यवसायाचे जे व्यवहार आहे ते ह्या पुस्तक पालने लेखाकर्मामध्ये लिहिणं गरजेचं असणार आहे. म्हणून आपल्या व्यवसायाचे जे व्यवहार आहे ते लिहून ठेवणं का गरजेचं आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याचा हेतू काय आहे, हे आपण ह्या लेक्चरला अभ्यासलेलं आहे. त्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग, व्यवसायाचे व्यवहार का लिहून ठेवायचे, का बरं गरजेचं आहे, त्याचे हेतू आपल्या समोर हे 5 मुद्द्यांमध्ये त्यांनी सांगितलेले आहे. पहिला मुद्दा, टू फाइंड आउट इयरली प्रॉफिट ऑर लॉस. वर्षभराचा प्रॉफिट किंवा लॉस शोधण्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायाचे व्यवहार लिहून ठेवायचे आहेत. दुसरा, टू नो ॲक्युरेट पोझिशन ऑफ बिझनेस. आपल्या व्यवसायाची खरी परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाचे व्यवहार लिहूनच ठेवावे लागणार आहेत. तिसरा आहे फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स. आपल्याला सरकारला इन्कम टॅक्स भरायचा आहे, प्राप्ती कर भरायचा आहे, आणि तो प्राप्ती कर किती भरायचा हे कळण्यासाठी आपल्या व्यवसायाचे व्यवहार आपल्याला काय करायचे आहेत, लिहूनच ठेवायचे आहेत. चौथा आहे टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन. आपण आपल्या व्यवसायाचे व्यवहार नियमितपणे काय केले पाहिजे, लिहूनच ठेवले पाहिजे. जर तुम्ही लिहिले नाही तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्राप्ती किती झाली, इन्कम किती झाला कळणार नाही, खर्च किती झाला तो पण कळणार नाही. त्यासाठी हे लिहिणं गरजेचं आहे. आणि शेवटचं आहे फॉर द पर्पज ऑफ एव्हिडन्स. कोर्टामध्ये आपल्याला पुरावा जर दाखल करायचा असेल केस विरुद्ध तर पुराव्यासाठी आपल्याला ते लिखाणकाम कोर्टात हजर करता येतं, एव्हिडन्स म्हणून आपल्याला हजर करता येतं. म्हणून त्यासाठी ते व्यवसायाचे व्यवहार
त्या व्यवस्थित पुस्तकामध्ये काय करायचे आहेत, नोंदवायचे असतात. हे सर्व जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत बुक किपिंगचे, आपण त्या आजच्या लेक्चरला अभ्यासलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण इम्पॉर्टंट टर्म्स अभ्यासणार आहोत.